तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलंय। पत्रात पटेल तटकरेंच्या पदाचा उल्लेख नाहीये। जुन्या पत्रात पटेलांचा कार्यकारी अध्यक्ष उल्लेख आहे, तर पत्रात पटेल तटकरेंच्या पदाचा उल्लेख नाहीये। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी उर्वशी। उर्वशी, काय नेमकं? सुनेत्रा पवारांकडून फक्त त्यांच्या स्वतःच्या पदाचा उल्लेख या पूर्ण पत्रात आपल्याला समजून येत आहे। तटकरे आणि पटेल म्हणजेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ज्यांना आयडियली म्हणजे पद होते वगैरे, त्यांना आता पदाशिवाय त्यांचा उल्लेख करण्यात आलाय। पूर्ण जर आपण बघितलं तर 26 फेब्रुवारी 2026 ला सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जेव्हा निवड झालेली होती, त्यावेळेसच एक ठराव पास झालेला, ठराव पारित करण्यात आलेला आणि विशेष म्हणजे 10 मार्च रोजी हा ठराव जो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला कळवलेलं आणि त्याच वेळेस हे देखील नमूद करण्यात आलेलं की 28 जानेवारी नंतरचा कोणताही पत्रव्यवहार अधिकृत म्हणून गृहीत धरू नये। हे आपण जर हे बघितलं तर ह्या एकाच राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांचं होतं त्यात दोन वेगळे आपल्याला जे आहेत लोकांचा एक टेक समजून येतो आहे। एका ठिकाणी म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, तर दुसऱ्या ठिकाणी जे आहे आपल्याला इथे सुनेत्रा पवार हे समजून येत आहेत। जर आपण बघितलं तर 26 फेब्रुवारीला पक्षाच्या बैठकीत निर्णय झालेला पदाधिकाऱ्यांची यादी जी आहे तेही सांगण्यात आलेली आणि ते मुळात आयोगाला म्हणजेच निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेलं। त्याचसोबत शिवाजीराव गर्जे यांचंच नुसतं नाव होतं जे खजिनदार म्हणून उल्लेख करण्यात आलेलं। मुळात बाकीचं कोणाचंच नाव जे आहे सांगण्यात न आलेलं आणि 14 असे पदाधिकारी आहेत ज्यांचं नाव सुनेत्रा पवारांकडून उल्लेख करण्यात आलेलं। आता हे जे दोन वेगळे आपल्याला काय म्हणतात त्याला लेटर्स म्हणतात, त्यात कशा प्रकाराने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये एक फूट बसली आहे का, हा प्रश्न नक्कीच निर्माण होतोय। प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन राजधानी दिल्लीतच अनाऊन्स केलं होतं, ते पण कुठे त्याचा उल्लेख नाहीये। इतकंच नव्हे तर वेगळे जे 14 लोक आहेत त्याच्यातले कोणाचं पदाशिवाय त्याच्यात नाव आहे तर ते म्हणजे आणि संघटनात्मक निवडणूक रचना म्हणून ज्यांचं नाव आहे ते म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे आणि दिलीप पाटील। तर एक प्रश्न निर्माण असं होत आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांची आहे त्यात मोठा फूट असा दिसून येतोय। धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तर ही दृश्य सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। ही दोन्ही पत्र आपण पाहतोय। एकीकडे जर आपण पाहिलं तर जुनं आणि हे नवीन पत्र आहे, जिथं नवीन पत्रात फक्त सुनेत्रा अजित पवार यांच्या पुढे प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष इथं लिहिलेलं आहे, तर जुनं पत्र सुद्धा आपण दुसरीकडे पाहतोय त्या ठिकाणी प्रत्येकाच्या नावापुढे त्यांचं पद सुद्धा लिहिलेलं आहे। मात्र नवीन पत्रात असं काहीच नाही आहे, फक्त सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे प्रेसिडेंट असं लिहिलेलं आहे।